हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात? मस्त आहात ना? तर मस्तच राहा। मी मिनल आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर सगळ्यात आधी पूजेपासूनच सुरुवात केलेली आहे। पॉझिटिव्ह असा मॉर्निंगची सुरुवात नाईटची सुरुवात केलेली आहे। तर बघा, संध्याकाळचं मी थोडंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप पॉझिटिव्ह असं आणि प्रसन्न असं मी तुमच्यासोबत रुटीन दाखवणार आहे आजचा। तर बघा, आज शुक्रवार आहे आणि माझं मी पोथीचं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे पारायण करायला घेतलं आहे 7 दिवसाचं। तर तेच तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे। तर संध्याकाळची ही पूजा मी मांडलेली आहे आणि मी रोजचं म्हणजे संध्याकाळीच पोथी वाचणार आहे। त्यामुळे म्हटलं चला थोडीशी देवपूजापासून सुरुवात करूया। तर आय होप तुम्हाला सुद्धा माझी म्हणजे देवपूजा आवडली असेल आणि बघून सुद्धा अगदी प्रसन्न वाटलं असेल तर नक्कीच कमेंट करा। तर बघा, आता किचनमध्ये आले। किचनमध्ये आल्यानंतर माझी छान अशी पोथी वगैरे वाचून झालेली होती। तर 7 दिवसाचं मी पारायण करणार आहे। रोज 3 अध्याय मी म्हणजे डेली वाचणार आहे। तर आता स्वामी प्रकट दिन सुद्धा येणार आहे, त्या निमित्ताने म्हटलं की चला आता पोथीचं पारायण करूया। तर छान अशी पोथी वगैरे वाचून घेतली। किचनमध्ये आले। किचनमध्ये जे काही सकाळची भांडी होती ती सगळी मांडणीला लावून दिली, कारण काय होतं ना की अजून जी भांडी साचलेली आहे त्यांना जाळी रिकामी करून घेतली आणि मग लगेचच जो ओट्यावरती जो स्वयंपाक केलेला जो कचरा वगैरे किंवा जे खरगटं वगैरे पडलेलं होतं ते सगळं एका कॅरीबॅगमध्ये भरून घेतलं आणि मग नंतर जे भांडी होती ती घासायला घेतली। कारण काय होतं ना की रात्रीची ही भांडी तशीच ठेवायची नसती, कारण आपल्याला कितीही कंटाळा आला ना किंवा आपल्या घरात मेड वगैरे जर असली तर सकाळी येणार असेल तर आपण त्या अगोदर आपली थोडीशी जरी भांडी नळाखाली छान असे धुवून वगैरे ठेवायची। कारण आपल्या घरामध्ये भांडी जर खरगटी तशीच जर ठेवली तर आपल्या घरामध्ये नक्कीच म्हणजे दरिंद्री वगैरे किंवा निगेटिव्ह एनर्जी येत असते आणि रात्रीची भांडी ठेवू नये असं म्हणतात, कारण त्या गोष्टींमुळे तुम्हाला सुद्धा त्रास होणार आहेत। कारण बघा, तुम्ही जर खरगटी भांडी जर तुम्ही किचनमध्ये मेसी जर तुम्ही किचन जर तसंच ठेवलेलं असेल तर बघा, तुम्हाला रात्रीची म्हणजे झोपसुद्धा व्यवस्थित लागणार नाही। सकाळी उठल्यावरती ते किचन बघून सुद्धा चिडचिड होते। तर मग त्यामुळे असं थोडे भांडे तुम्ही धुवून टाकू शकतात आणि मेड जर असेल, कामवाली जर सकाळी येणार असेल तर थोडे असे भांडे नळाखाली धुवूनच ठेवत जा, कारण खरगटी भांडे किचनमध्ये तसे ठेवू नका। त्यानंतर बघा, छान अशी भांडे बोलता छान अशी भांडे घासून घेतली। अगदी 5 मिनिटामध्ये माझी भांडे सगळी क्लीन होऊन जातात, कारण भांडे घासण्याचा इतका एक्सपिरियन्स आलेला आहे ना की किचनमध्ये म्हणजे भरपूर भांडी जरी असली तरी मी लवकरात लवकर क्लीन करते। त्यानंतर बघा, माठ काढायचा होता। आता उन्हाळा लागलेला आहे तर फ्रीजचं पाणी पिऊन आपला जो घसा आहे तो पूर्ण जाम होऊन जातो आणि फ्रीजचं पाणी चांगलंही नसतं। त्यामुळे म्हटलं चला आता माठ काढूया। तर माठ काढल्यावरती तुम्ही बघू शकतात माठामध्ये थंड पाणी होत नाही। तर जुना माठ असेल तर हा प्रॉब्लेम नेहमीच होत असतो। तर त्यासाठी मी काय सोल्युशन केलं ना, तर मीठ घ्यायचं आहे। मीठ घ्यायचं आहे माठ थोडंफार ताटामध्ये आणि त्यानंतर बघा, जी आपली घसणी असते रेग्युलर त्या घसणीने तुम्ही असं मीठ आहे ना मीठ घेऊन असं थोडं ओली घसणी करून मीठ चांगलं माठाला घसून घ्यायचं आहे। तर वरच्यावर घसायचं आहे, जास्त डीप घसायचं नाही आहे। तर माठ चांगला ओला करून घेतला तरी तुम्ही बघू शकतात ओला माठ असून सुद्धा किती सुकतो आहे, म्हणजे इतकं माती इतकं पाणी शोषत आहे ना। तर मला हा माठ म्हणजे 1 दिवस पाणी भरून ठेवणार आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत ते पाणी पूर्ण ओतून देईल आणि मग परत एकदा नीट माठ भरून घेणार आहे। तोपर्यंत रात्रीचं माठ का धुवायला घेतला, कारण माठामध्ये जे पाणी भरेल राहील तर सकाळपर्यंत मला माठ छान असा पाण्याने म्हणजे झिरपल्या जाईल, व्यवस्थित माठ होऊन जाईल त्यामुळे। तर बघा, माठाला छान असं सगळीकडनं मीठ लावून घेतलं। तर मीठ का लावायचं, कारण जो आपला मिठाने जे माठाचे जे म्हणजे छिद्रे आहेत जे ब्लॉक झालेले असतील ते ओपन होतात आणि ओपन झाल्यामुळे पाणी थंड व्हायला लागतं आणि मग अशा काही म्हणजे घरगुती टिप्स मी फॉलो करते। तर बघा, माठाला हे जे मीठ वगैरेच लावून घ्यायचं आहे, बाकी साबण लिक्विड वगैरे काहीच लावलेलं नाही आहे। मिठानेच मी असं छान क्लीन करून घेतलं। तर माठ छान असं धुवून झालेला आहे। त्यावरचं जे झाकण आहे ते सुद्धा मी मिठानेच क्लीन करून घेतलेलं आहे। तर बघा, हा माठाचा जो स्टँड आहे तो मला म्हणजे मी जो माठ ज्यांच्याकडनं घेतला त्यांच्याकडनंच हा स्टँड आणलेला होता। तर स्टँड जर असला ना तर आपल्याला माठ लवकरात लवकर सरकवता येतो देखील। खाली पाणी वगैरे जर साचलं तर यामध्येच साचतं आणि खाली माठाचं पाणी सुद्धा झिरपत नाही त्यामुळे। तर बघा, आता ही जी म्हणजे साईडची बेसिंगच्या इथला जे कडप्पा आहे त्या कडप्प्यावरती मी उन्हाळ्यामध्ये म्हणजे 3 महिने तरी मी माठ यावरती ठेवत असते। तर छान असं माठ इथे ठेवल्यावरती ना
काय होतं ना की थंड राहतो, बेसिंगच्या जवळ आहे, पाण्याच्या जवळ आहे, त्यामुळे थंडावा जास्त लागतो इथे आणि माठसुद्धा म्हणजे थंड राहतो आणि पाणी अगदी बर्फासारखं तुम्ही म्हणू शकतात, असं बर्फासारखं पाणी इथे थंड व्हायला लागतं. तर माठ नेहमीच असा मिठाने धुवून घेत जावा. आणि बघा ना आता इथे ॲक्वागार्डच्या म्हणजे ॲक्वागार्डवरती आहे आणि माठ तिथेच ठेवलेलं आहे, त्यामुळे काय होतं ना की माठ जेव्हा पण तुम्ही भराल त्यावेळेस आहे ना माठ भरलेला माठ उचलू नका, कारण माठ लगेच फुटतो. त्यामुळे बघा ना असं तुम्ही जिथे ठेवणार आहे त्यावरतीच तुम्ही माठा म्हणजे ॲक्वागार्ड आहेत, त्यामुळे लगेचच तिथूनच मग मी माठ भरायला ठेवते. लगेचच वरतून ॲक्वागार्ड जर चालू केलं तर माठामध्येच भरला पण जातो. तर छान असा माठ भरून ठेवणार आहे. रात्रभर ते पाणी स्टोअर करून सकाळी मग ते पाणी मी ओतून देईल आणि परत नवीन पाणी भरणार आहे. आणि माठसुद्धा छान धुवून झालेला आहे. त्यानंतर बघा किचन ओटा छान क्लीन करून घेतला. रात्रीचा असा किचन जर काउंटर आपला जर छान असा क्लीन जर करून घेतला ना तर सकाळी आपल्याला कामाची धावपळ होत नाही, चिडचिड होत नाही. आणि किचन वगैरे मेसी वगैरे जर असला, तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला किचन आपलं इतकं प्रिय असतं ना बायकांना, की आपलं घरामध्ये जो आपला रूम असतो ना, जो आपला फेवरेट असतो तो किचनच असतो. तर किचनमध्ये आपलं जर क्लीन नसलं किंवा मेसी असलं तर आपल्याला म्हणजे चिडचिड होते, आपल्याला आजारपणासारखं वाटत असतं. त्यामुळे आपल्याला आपलं किचन नेहमीच क्लीन ठेवायची गरज पडते. तर बघा रात्रीच्या रात्री असे क्लीन करून घेतलं आणि कुठलाही कंटाळा न करता कोणतंही काम जर केलं अगदी नीटनेटकं आणि टापटीप होत असतं, लवकरात लवकर देखील होतं. तर आता किचनमध्ये सगळी भांडी उचलून घेतली, किचन काउंटर क्लीन करून घेतला. त्यानंतर माठ छान भरून ठेवला. ह्यावरती झाकण जे आहे मी उलटं ठेवत असते, कारण माठाच्या इथे जागा थोडी कमी आहेत आणि झाकण ठेवल्यावरती स्टोरेज पुरत नाही, त्यामुळे माठाचं झाकण मी उलटं ठेवते. आणि माठाच्या इथे छान जे पाणी वगैरे साचलेलं होतं ते सगळं क्लीन करून घेतलं, कोरडं करून घेतलं. त्यानंतर छान असा माठ कोपऱ्यामध्ये ठेवला. त्यानंतर बघू शकतात माठाच्या बाजूलाच मी कप बशांचं स्टँड ठेवलेलं आहे. छान दिसत होतं आणि माठ आपलं जर किचन असं डेकोरेट केलं तर इतकं छान वाटतं ना. तर बघा माठच मी ठेवला आहे तरी आपलं म्हणजे किचन काउंटर जे आहे थोडं भरलेलं वाटत आहे आणि अगदी छान दिसायला लागलेलं होतं. तर माठाच्या इथेच मी कप बशांचं स्टँड ठेवते. आणि हे जे खालती किचन काउंटरच्या म्हणजे ओट्याखालती जे पसारा पडलेला आहे कॅरी बॅगचा, तो तसाच न ठेवता लगेचच मी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवते. आणि काय होतं ना की लगेच पसारा उचलला की आपला किचन काउंटर जो आहे क्लीन दिसायला लागतो, किचन ओट्याखाली सुद्धा देखील कचरा वाटत नाही. तर छान अशा सगळ्या कॅरी बॅग उचलून घेतल्या आणि मग झाडू मारून घेतला. झाडू मारायची गरज पडलेलीच होती, कारण रात्रीचं आपण जे क्लीन करतो ना तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण तिथे खरगट वगैरे असतं. आणि माळ जेव्हा मी उचलला ना त्याखालती इतकं जाळं झालेलं होतं, ते जाळं वगैरे सुद्धा असं क्लीन करून घेतलं. आणि छान आता झाडू मारून घेते रात्रीचं एकदा. रात्रीचा एकदा असा झाडू मारून जर घेतला तर सकाळी उठल्यावरती किचनमध्ये म्हणजे लगेच आल्या आल्या आपलं किचन फ्रेश अगदी स्वच्छ टापटीप दिसायला लागतं. तर छान शेवटचं काम म्हणजे पाणी भरून ठेवलं. अंघोळीसाठी जे पातेलं भरून ठेवते ते नाईटलाच भरून ठेवते. आणि छान असं बघा आता माझं किचन छान मस्त सुंदर असं आवरून झालेलं आहे. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे तर ठेवल्या तर किचन अगदी स्वच्छ आणि म्हणजे डोळ्यांना असं बघावंसं वाटत असतं. जेव्हा आपण आपल्या हाताने जेव्हा क्लिनिंग करतो ना त्यावेळेस जे म्हणजे आपण जे काम करतो ना तर आपल्याला किचन अगदी म्हणजे अगदी फ्रेश वाटायला लागतो. आपलं माइंडसुद्धा फ्रेश राहतं आणि रात्रीची झोपसुद्धा आपल्याला खूप छान लागते जर आपण असं काम केलं तर. छान बघा असं किचन असं सुंदर आवरून घेतलं. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील.